हां काय रे कसला विचार करतोय? काय नाही. बर कसा गेला तुझा क्लासचा पहिला दिवस? लय भारी गेला. एवढा भारी? असं काय घडलं तुझ्या क्लासमध्ये? नाही तसं काय घडलं नाही, पण क्लास चांगला होता. असं होय. बर ये तुझ्या तर बुट्टे. झोप आता, उद्या क्लास आहे मला. संख्या किती विषयाला का बघ की. हा थांब. ए शोभे, आग आवर की पटकन. किती वेळ अजून? वर संख्या, तू दिलवाला बघितलंय का? वय पण काय आठवत नाही. कसला भारी सिनायला का त्यो. वो मुझसे प्यार करते तू पलट कर देखेगी. आणि पलट म्हणलं की कसली भारी मागवून बघतीला का ती. मी तर फिदाच झालो बघ. ए ते काय सीन आता वय कालचा तर एकदम भारी होता का नाही. कुठला र? काल ती पोरगी आली डायरेक्ट आपल्या भावा बोलली, आपल्याला ती आवडली. काय पण बोल. ए अरे तसं काय बी नाही. आणि तुमच्याकडे दुसरा विषय नाही का बोलायला? अरे आपण तिथं शिकायला जातो तर तेवढंच करायचं. आणि तिथली पोरं माहिती आहेत ना कशी आहेत ते? अरे ती इंग्लिश आणि आपण प्युअर देशी. आणि तू विसरलास होय आपल्या शाळेतला दरारा. ओ डॉन, तुम्ही तिथं शिकायला जाताय, भांडणं करायला नाही. बरोबर आहे दादा तुझं. मग या तुझ्यातलं तो फिल्मीकडे ठेव बाजूला आणि क्लासकडे लक्ष देवायच. हे घे तर दादा डब्बा. बरं चला, आई आपण डबा देत आहे. चला चार पुरी तरी बघूया. सुधरायचं नाही. चल अरे ये सुनील. हा बोला की. ये 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 इकडे ये. अहो नको, लय काम आहे. काम होईल रे बाबा. ये ये बस. घे पाणी. अरे उन्हाचा रेट लय झालाय बघ. आता काय करणार, चालायचंच. अरे सून बाय आली नाही का? गेली पोरांना मामाकडे घेऊन. मामाकडं? हं? अहो ती गेली शेतात आणि पोरं जातात तुम्ही सुट्टीला. काय झालं? अहो संख्या 10वीला आहे आता, क्लास आहे त्याचा. क्लासची काय गरज आहे रे? सगळ्या गावातल्या पोरांनी क्लास लावलंय 10वीचं. हा. आणि आपण जर संख्याला क्लास लावला नाही तर तू काय विचार करेल? ते माझा बाप एवढं बी माझ्यासाठी करू शकत नाही. आम्ही नवरा बायकोनी एकच ठरवले, एक वेळ उपाशी राहू पण पोराला चांगलं शिकू, म्हणून त्याला क्लास लावलाय. अरे मधू पण म्हणून तुझी क्लास लावायचं, पण तिचा बाप काय म्हणला जरा थांबा. अहो तुमची मधू आणि माझा संख्या काही वेगळी आहेत का? दोघं हुशार आहेत पोरं. तुम्ही माझं ऐका, मधूला बी क्लास लावा, पोरगे नाव काढेल तुमचं. बर 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 बघतो ती यावं आलायचं. चालेल. बरं चला आता कामं करू, लय वेळ झालं. चला चला चला. राजा, मला एक प्रश्न पडलाय. काय रे? हा हिला ती पोरगी हाय तरी कोण? आपल्या गावात तर कधी बघितली नाही आणि आपल्या शाळेत असू शकत नाही, कारण आपल्या गावातल्या सगळ्या पोरी शाळेतल्या सगळ्या आपल्या पाठायत्या. मी हाय तरी कोण? मला वाटते ते आपल्या गावातलेच नाही. नाही 100% नाही. आपल्या गावातली असूच शकत नाही. वर संख्या, तू जरा चालू की डोकं. ये बाबा, तू डोकं चालवण्यापेक्षा पाय चालू. हा ह्याच्यात राहिला ह्याला काय विचारावं, सगळं डोक्याला ताप आहे. हे जाऊ दे. रे मग ही पोरगी एकदम कूल आणि डायरेक्ट पोरावर बोलणार दिसते. नक्की बाबा 100% ती मुंबईचीच असणार मग. आईला म्हणजे काय मुंबईवर नाही ते काय क्लासला? ए हुबलाक, तुझं डोकं काय गुडघ्यात आहे का? अरे काय बी काय बोलताय? ते काय बी असू दे भावा, पण तुझ्यात त्याला काहीतरी बघितलंय. काय? होय होय दिसलंय. आपण बोला गेलो तर आपल्यावर बोलली नाही आणि ह्याच्यावर लगेच बोलली. तुमचं तर काय बी असतं. चला आता चल. पण भावा
आज पण ती तुझ्याकडे 100% बघणार आणि अशी बघून हसणार. बर बर चल आईला आज ही पण क्लासला आज मज्जा आहे. आणि पार्टी आणि डबा पण. ए तिथं कामाला जायचंय शिकायला जायचंय. अशी एक कानाखाली ठेवून देईन ना मग समजेल मी कुठं चालले ते. बाकीच्या लोकांसारखं तुम्ही पण गावातल्या लोकांना येडे समजायला लागलाय का? नाही नाही सॉरी आम्हाला वाटलं क्लासला येते. दे का डबा आणि पार्टी, तुला वजन होत असेल ना. जसं समजतंय ना तसं पाठी हातात आहे माझ्या. मला नाही जडबीड होत. आला मोठा मदत करायला. ए तुम्ही दोघं जरा गप्प बसा. तू बोल. डब्बा घेऊन आपणकडे चाललाय का? होय आपल्याला द्यायला चाललो. मी पण तिकडेच चालले. असू दे मी देते डब्बा. अरे वा 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 आम्ही काय करू? राजा दे डब्बा मी देते. नाही देतो आम्ही. अरे दे मी देते डब्बा. अगं नाही देतो आम्ही. अरे दे म्हणलं तर. अगं तू दे म्हणलं तर आम्ही चालतो. असू दे मी देते. अगं आम्ही पण तिकडेच चाललोय. देतो आम्ही. ये नको आमचं आम देतो. जो तू दे आमचं आम देतो. जो तू जा. नाही संकेत बिंकेत काय नाही, आमचं आम देतो डबा. अरे पप्पू लका ती नवीन आलेली पोरं डोक्यावर बसायला लागली. डोक्यावर त्यांचं काहीतरी केलं पाहिजे. ए तू कोण आहेस? अरे कोण आहेस म्हणजे? अरे सांग की कोण आहेस? मी मुलगा आहे. गावात अरे मुलगा आहेस. माझा कोण आहेस? हा तुझा वय जसा संदीप तुझा राईट हँड तसा मी तुझा लेफ्ट हँड. हा आता कसं बोललास? तू माझा लेफ्ट हँड. लेफ्ट हँड कावा कामाला येतो? अरे काय बोलतोस? काय पण नाही. मी काय बाई विचारल तवाच मला सांगायचं. कळलं का? नसता शांतपणा करायचं नाही. बाकीचं ना मला समजतं. कळलं का? अरे फेविक्विक म्हणजे जे शाळेत अमक्याबरोबर झालंय ते तू इथं करणार आहे? आता कसं बोललास? बार यायचला का? ती पोर आहेत ना लई तोंडवर करून बोलत होती. हा आता बघच काय करतोय. जा दरवाजापाशी जाऊन उभा राहा आणि सांग मला येतील का नाही. आज जाळ आणि धूर सांगाटच. हे संख्या अरे थांब की कुठे चाललायस? अरे वर्गात चाललोय. आणि थांबून काय करायचं इथं? हे आली हा थांबली. अरे बोलत काय बसले या की आता. दिलवाले पुलट. अरे प्राजू काय? आरतीला येऊ दे की मग जाऊयात. बोला का मग या तू बरोबर बोलतोय. ए यार येडेबिडे झाले का काय तुम्ही? चला. अरे थांब की भावा जाऊया. भावा जाऊ की थोडा वेळ. आणि संख्या ती जर आली आज तुला तिने हाय आणि स्माइल दिली ना एवढं समजायचं काहीतरी विषय आहे. संख्या आली बघ ती. आली संख्या विषय हार्ड आहे भावा. चला आता जाऊया चल. आज ना आपण इथे बसूया. पण इथे संकेती बसतात ना. ते बसतात दुसरीकडे. रे संख्या बरं जाऊ दे तिकडे बस. राजू ऐक ना मी बॉटल भरून येते. हा काय ग? अगं ड्रेस. दात काय काढताय? तुम्ही गेला फालतू का? आता सांगता
ना एक नंबरचं टपोरी वाटतोस घरी आई बहिणी नाहीत का तुझ्या? बघतोयस काय? उठ ना. हे नीट बोल काय. माझ्याशी उलट बोलतो, नुसती नाही जिजू. संख्या लिस्ट फायर दिसतीया विशेष कट. तर मित्रांनो आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला? तर बोलतो का देव एक झापड. नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर देवगिरी प्रोडक्शन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा, कमेंट्स करा. शेअर करा.